सर्व विद्यार्थी मित्र, सर्व परिचित असणारे, अपरिचित असणाऱ्या सर्वांना खूप खूप सदा सर्व काळ खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे ही जी दिवाळी असते ती प्रत्येकासाठी वेगवेगळे आनंदाचे क्षण, काहींना दुःखाचे क्षण सुद्धा असतात. त्यामध्ये खास करून मी बोलेल, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अभ्यास करणारी जी मित्रमंडळी असते, ज्यांना नोकरी लागलेली नसेल, अशा सर्वांसाठी दिवाळी ही दिवाळी कदाचित नसतेच. कारण जोपर्यंत हातामध्ये जॉब मिळत नाही, तोपर्यंत ही प्रत्येकाची काळी दिवाळी असते. आणि ज्या दिवशी त्यांचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर जे कोणताही दिवस असेल, तो त्यांच्यासाठी कायम दिवाळीचा पहिला दिवस असतो, असं म्हणायला हरकत नाही. आणि या दिवाळीच्या पर्वानिमित्त आपण जी दिव्यांची उधळण, दिव्यांचा तेजोमय प्रकाश आपल्या परिसरात, आपल्या घरामध्ये पसरवतो, तर त्याचा प्रमुख या सणाचं औचित्य साधून आपण वेगळा अर्थ असा काढूया, की आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला अंधकार दूर हो, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश प्रज्वलित हो आणि या प्रकाशाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक उत्साह संचार करो आणि या उत्साहासोबत आपण आपल्या परिवारासाठीच नव्हे, आपल्या गावासाठीच नव्हे, आपल्या जिल्ह्यासाठीच नव्हे, आपल्या देशासाठी कुठेतरी उत्तम एक चांगलं काम करण्याचा संकल्प या दीपावली निमित्त घेऊयात. कारण आजकाल अनेक प्रकारची आव्हानं आपल्या समोर आहेत आणि आव्हानं पेलत असताना अनेक प्रकारच्या वाईट घटना सुद्धा आपल्या समोर घडतायत. अनेक वाईट व्यसनं आपल्या हातामध्ये मोबाईलच्या माध्यमातून येत आहेत. पण हे सगळं असताना आपल्याला चांगलं काय ते निवडावं लागेल आणि हे निवडत असताना सारासार विचार, सारासार बुद्धीचा विचार करावा लागेल आणि त्यातूनच आपण आपलं व्यक्तिमत्व कुठेतरी उजळवून काढू शकतो. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश समोरच्या अंधकाराला भेदून सारतो आणि त्या अंधकाराला भेदून त्यातून जो प्रकाश बाहेर पडतो, त्या प्रकाशातून आपल्याला समोरच्या वाटा दिसत असतात. अशा वाटा दिसण्यासाठी, खरं म्हणजे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रकाश उजळवण्यासाठी आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व अगोदर विकसित करावं लागेल आणि हे विकसित करत असताना अनेक आव्हानं, अनेक अडचणी, अनेक संकट येतील. पण या संकटांना भेदून जाऊन आपणही आपल्या अंतरंगामध्ये एक प्रकाशाचा दिवा लावावा लागेल. खऱ्या अर्थानं चांगल्या कामाची सुरुवात करावी लागेल. याच वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा आपणाला देण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून यावं आणि तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात, हा खरोखर मनोमन एक विचार होतात. आणि हा व्हिडिओ बघत असताना माझे काही मित्र असेही असतील, की आजपर्यंत खूप 2-4 वर्षापासून अभ्यास करत असतील. पण अजूनही मनासारखं यश मिळालेलं नसेल, जॉब मिळालेला नसेल, तर अशा वेळेस खंत बाळगू नका. कारण जोपर्यंत आपली मेहनत त्या पदाच्या लायकीची होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या दर्जाची मेहनत करणार नाही, तोपर्यंत ही नियती तुम्हाला पदरात काही पडू देणार नाही. म्हणून उत्तम काम करा, आनंदानं अभ्यास करूयात आणि मला खात्री आहे तुमच्या कर्माचं फळ एक दिवस तुम्हाला नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जी माझी बालगोपाल छोटे छोटे विद्यार्थी मित्र असतील, त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आहेच. पण दिवाळी सोबत हे फटाके वगैरे फोडताना थोडासा विचार करा. काही घरांमध्ये फटाकेच काय तर फराळाचे पदार्थ सुद्धा होत नाहीत. तर माणुसकीच्या नात्याने थोडंफार काहीतरी दिवाळी निमित्त आनंददायी काम करूयात आणि आपण सर्व एक आहोत हा संदेश देऊया. शुभ दीपावली, शुभ संदेश, सदा सर्व काळ खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.